आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। सरांना दूध द्यायचंय ना? हाँ सावकाश, गरम आहे। आई मी दूध देऊन येते। गुड नाइट। येस, गुड नाइट। सई, तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास ना तरी तुझ्या मनात काय सुरू आहे कळतंय बाळा मला। ताईंनी खरंच खूप मोठं चॅलेंज ठेवलंय तुझ्या समोर। ताई मुद्दाम असं वागतात। त्यांना चांगलंच माहिती आहे की 5 तोळे सोनं वगैरे गोळा करणं तुझ्या एकटीने खरंच शक्य होणार नाही आणि म्हणूनच त्यांनी यट टाकली तुझ्या समोर। साधं त्यांना कसं कळत नाही की घरातली लक्ष्मी आनंदात असेल तर घरात सुख शांती नांदते। त्या सतत तुला त्रास द्यायचा विचार करतात। मग घरात आनंद नांदेल तरी कसा? मला ना त्यांचं हे वागणं अजिबात आवडत नाही। याबद्दल मला देवांशी बोलायलाच हवं पण। काय ग्रेट आहात तुम्ही, काय सॉलिड आहात, काय विकेट काढली त्या सईची। एकदम लाईफ टाइम साठी ना तिला आउटच करून टाकले तुम्ही। पण तिने तर चॅलेंज एक्सेप्ट केलंय। जोश जोश मध्ये चॅलेंज एक्सेप्ट केलंय खरं तिने, पण हे चॅलेंज कंप्लीट करताना तिचे कसे होश उडणार आहेत ना हे बघाच तुम्ही आता। मला खरंच कळत नाही खिशात 1.5 जमडी नसताना एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून अशा मुलींमध्ये। तिची खरंच काही इन्व्हेस्टमेंट नाहीये ना? टेल मी वन थिंग, डू यू थिंक ती हे एवढे पैसे अरेंज करू शकेल? छे ओ मॅम, त्या सईची कसली आली इन्व्हेस्टमेंट? नाही, ती जेवढे काही पैसे कमवायचे ना त्यातले ऑलमोस्ट पैसे तर ती माझ्या मॉमला द्यायची लोन फेडण्यासाठी, आणि त्यातून पण काही उरले सुरले तर त्यात आत्याचं हॉस्पिटल, वरूनचं एज्युकेशन, तर यात ती पैसे कुठे इन्व्हेस्ट करणार आहे? आणि समजा तिने काही साठवून पण ठेवले असते तर त्यात किती गोल्ड येणार आहे? 1 ग्रॅम। आणि मॅम तुम्ही ना एकदम बेस्ट एक गोष्ट केली आहे, त्या सईला ना डायरेक्ट सांगून टाकलं की जहागीरदारांकडून मदत घ्यायची नाही। तिच्यासाठी सगळेच रस्ते बंद